स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. मागच्या वेळेस आपण पासून उपदेशामृतच्या श्लोकर घेतो. एक म्हणजे वाचयोग मनसा क्रोधयोग जीवा उदरपस्त वेगम. तर आज आहे उदरपस्त. उदर म्हणजे अन्न. मागच्या वेळेस आपण घेतले होते की जीवाचं काम आहे की त्याचे जसं अन्न असेल तसं आपलं मन बनतं आहे. आणि मग आपण बाहेरचं आणि हॉटेलचं जेवण केल्यानंतर त्याचे शारीरिक आणि मानसिक काय दुष्परिणाम होता याचं आपण वर्णन केलं. तर आजचा टॉपिक असणार आहे काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. पण भक्तीची सुरुवात आहे ना, किंवा अध्यात्माची सुरुवात ही मुखापासून होते. मुखाचे दोन कार्य आहेत. एक म्हणजे प्रसाद खाणे आणि दुसरं म्हणजे भगवत नामाचा जप करणे. जर मुखामध्ये चांगला प्रसाद गेला, अन्न गेलं, तर तुम्हाला अध्यात्मामध्ये तुम्ही प्रगती करू शकतात. आणि दुसरं मुखातून हरिनाम जप चालू केला तर तुमची भक्तीची खरी सुरुवात चालू होते. म्हणून आपण जे जेवण करतो, प्रसाद घेतो, तर सगळंच इस्कॉनमध्ये महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणे वैष्णवे स्वल्प पुण्य उत्तम राजनी श्वासुनैव जायते, ही सुंदर प्रार्थना महाभारतातून म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोक भोजन करतात तर एक सुंदर अभंग म्हटलात, कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होता नाम घ्या फुकाचे, जीवन करी जीव अन्न हे पूर ब्रह्म, उदर भरण नेवे जानिजे यज्ञ कर्म. याच्यामध्ये जे काय उदरनं भरणं नेवे जानिजे यज्ञ कर्म आहे. हे जे पोटात अन्न आहे ते यज्ञ कर्म आहे. आणि यज्ञ कर्मामध्ये जे आपण यज्ञ करतो त्याच्यात चांगली सामग्री टाकली पाहिजे. ती जर चांगले अन्न टाकलं तर ती अग्नी यज्ञप्रमाणे म्हटलेलं आहे. तर उदरनं म्हणजे पोट भरण्याचं नाही आहे, यज्ञ. भगवत प्राप्तीमध्ये नुसतं तुम्ही प्रसाद जरी ग्रहण केला तरी भगवत प्राप्ती आहे. आणि जगन्नाथपुरींच्या बऱ्याच प्रसंगामध्ये किंवा संतांचे कितीतरी असे प्रसंग आहेत की त्यांनी महाप्रसाद होऊन भगवत प्राप्ती केलेली, वेगळं काही करण्याची गरज नाही. तर इथे अन्न जसं आहे तसं त्या अन्नामुळं काय होते, आपली जी चित्तशुद्धी, शरीरशुद्धी आणि विचारशुद्धी होती. या तीन गोष्टी शुद्ध होतात अन्नाच्या. तुमचं अन्न दूषित असेल तर तुमची चेतना, चित्तसुद्धा दूषित असतं आहे, तुमचं आचरण दूषित असतं आहे, आणि दुसरे विचार ते पण दूषित राहतात, आणि शरीर पण दूषित होऊन जात आहे. तुमचं अन्न जर सत्वगुणाचं असेल तर तसं तुमचं मन पण म्हणतं आहे. दूषित अन्न भरलं तर दूषित अवस्था होते, आणि चांगलं अन्न टाकलं तर चांगली चेतना होते. म्हणून वेदांमध्ये सांगितलेलं आहे, मागच्या वेळेस पण आपण श्लोक घेतला होता की आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्धी स्मृतिर्लब्धा, स्मृतिर्लब्धा सर्व ग्रंथ विप्रमोक्षिणा. ह्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, आहार जर शुद्ध असेल तर तुमची सत्वशुद्धी निर्माण होते, सत्वगुणात तुम्ही येऊ शकतात. आणि सत्वशुद्धीमुळं काय होते, स्मृती, धुर्वार स्मृती, तुमची जी स्मृती आहे ती चांगली होते. आणि त्यामुळं सर्व ग्रंथ ही प्रमोक्ष, मोक्षाकडे तुम्ही जाऊ शकतात. तर हे आपल्या वेदांमध्ये, वैदिक ग्रंथांमध्ये याचं विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून इथे अन्न ग्रहणाची योग्य पद्धत काय, अन्न कोणत्या पद्धतीचं ग्रहण केलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. म्हणून अन्नाच्या आपण जेव्हा ग्रहण करतो तर वैदिक धर्मामध्ये किंवा वैदिक ग्रंथांमध्ये खूप सुंदर काही तत्त्व सांगितलेली आहेत. तर त्या तत्वामध्ये ते म्हणतात की जेवणाआधी आपल्याला सूचना केल्या जायच्या पहिल्या काळामध्ये. एकतर तुम्ही कपडे बदलले पाहिजे, त्यानंतर तुम्ही हातपाय धुतले पाहिजे, पाटावर बसले पाहिजे, आणि याबरोबर अन्नाला नमस्कार करून त्या ताटाच्या बाजूला पाणी फिरवलं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेवण करण्याच्या पूर्वी ताटावर पाणी फिरवतात. तर मला बऱ्याच दिवसापासून, लहानपणापासून प्रश्न पडला होता की बा ताटाभोवती पाणी का फिरवतात. तर याचे 3 कारण सांगितलेले आहेत आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये. पहिलं कारण सांगितलं जात आहे की जेव्हा तुम्ही आचमन केलं पाहिजे. आचमन म्हणजे काय, जसं आपण चरणामृत घेतो, काय चरणामृत, चरणामृतचं मंत्र काय, हां
पुनर्जन्म स्टार्ट काय त्याची? हां, अकाल मृत्यू हरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. तसंच जेव्हा तुम्ही आचमन करायचं, ओम केशवाय ओम नारायणा ओम माधवाय म्हणून आचमन करायचं आणि ते पाणी घेऊन फिरवायचं आणि ते अर्ध प्याचं आणि अर्ध सोडायचं. आणि मग आता आम्ही संकल्प ओततोय यज्ञासाठी. जसं आपण यज्ञ करण्याच्या पहिले आचमन करतो, तसंच प्रसाद घेण्याच्या पहिले आचमन करणं त्याला एक पवित्र म्हटलं जाते. हे कारण आहे. दुसरं पाणी फिरवण्याचं असं आहे की जे जीवजंतू मुंगी असतात, किडे असतात, ते ताटामध्ये नको यायला म्हणून पाणी फिरवलं जायचं, हे कारण असायचं. आणि तिसरं कारण असं म्हटलं जात आहे की त्या बाजूला जी धूळ आहे, पाणी फेकल्यानंतर धूळ उडाय नको म्हणून पाणी फेकलं जायचं. आणि जेवण करताना ते म्हणतात की पाटावर बसून जेवण केलं पाहिजे खाली. का बरं? ते म्हणतात की जर पाटावर तुम्ही जेवण करत असाल त्याच्या क्रियाकले फायदा होता. कमी जेवतात तुम्ही, कारण तुम्हाला वाकावं लागतंय. आणि वाकल्यानंतर तुमचं अन्न 2 घास तुम्ही कमी जातात. आता डायनिंग टेबलवर बसल्यानंतर काय होतं, डायरेक्ट पोटात जाते, ते वाकायला काही चान्सच नाही. म्हणून लोक तोंड वाढत चालले त्यांचे पोट किंवा शरीर वाढत चाललेलं आहे. पण वैदिक काळामध्ये ताटावर बसण्याचं एक होतं की दुसरं जे आग्ने जे प्रज्वलित व्हायचे. आता काय घोड्यासारखं लोक एकदम, मी तर पाहिलं आहे आमच्या सागर सम्राटच्या बाजूला लोक उभ्यानंच स्टॉल असतात त्या टाईपला उभं खातात. पण वैदिक काळामध्ये आज बी काही मी परिवार पाहिले. पुण्यामध्ये एक मोठा बंगला आहे, म्हणजे खूप मोठा, हिंजेवाडीमध्ये त्याने बंगला बांधला त्या व्यक्तीनं. पण त्यांचे किचन कसं आहे, शेणानं सारवलेलं आहे. ते फेमस व्हिडिओ झालेला आहे. आज बी त्यांच्या घरातले सगळे कुकिंग आणि पितळाच्या भांड्यावर, पुन्हा लाकडावर कुकिंग केली जाते, एवढा मोठ्या बंगल्याच्या बाजूला. त्याने बंगल्याच्या मागच्या साईडला किचन सेटअप केलं, एकदम वैदिक ट्रेडिशनल किचन. आणि मग ते सगळं साहित्य ठेवणार ते पितळच्या भांड्यामध्ये, मटक्यामध्ये ठेवणार. तर हे अन्न काय आहे, ते औषधाप्रमाणे किंवा अमृत तुल्य म्हटलं जात आहे. तर आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं की तुम्ही डायनिंग टेबलवर जेवतात तर तुमचा स्थूलपणा वाढायला जातो. पण तुम्ही खाली जेवर बसले ना तर तुमचं 2 फायदा होतात. तुमच्या शरीराला नाही का कमी खातात, आणि दुसरं जे अग्नी असतात ते प्रज्वलित होऊन तुम्ही पचन करतात. म्हणून आज आमच्या गावात ब्राह्मणांची फॅमिली, आर्थिक स्थिती एवढी चांगली नव्हती, पण ते चटणी भाकर खाताना सुद्धा पाटावरच बसायचे आणि त्याच्यासमोर चौरंगावर त्यांची प्लेट असायची आणि त्याच्यावर ते पूर्ण मंत्र म्हणून जेवण करायचे. तर ही पद्धत दिली. आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं की जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी पिऊ नये. कारण की जेवणाच्या आधी जर तुम्ही पाणी पिलं तर तुमची अग्नी मंद होतो. आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासानं पाणी प्यायचं, नाहीतर लगेच जेवण केलं, समजा तुम्ही अग्नी पेटवलं आणि पाणी वतलं तर इजून जातो. तर आयुर्वेदानुसार तुम्ही अर्धा तासा पहिले आणि अर्धा तासानंतर घेतलं पाहिजे. आता तुम्हाला काही जण कोल्ड्रिंक्स येतात, तर कोल्ड्रिंक्स तर अजिबात डेंजर आहे. त्यापेक्षा तुम्ही घोट पाणी किंवा डाळीचं पाणी सोबत घेऊन पिऊ शकत, जेवण करू शकता. कारण त्या जसं आता तुम्ही मिक्सरमध्ये काही टाकता ड्राय टाकल्यानंतर ते मशीन घिरघिरघी करते किंवा एवढी होत नाही. पण त्याच्यामध्ये पाणी जर वतलं तर ती मिक्सरनं स्मूथली नाही का ग्राइंडिंग होते. तुम्ही अनुभव पाहिला असेल. तसं तुम्ही कोरड जेवण खाल्लं तर तुमच्या पोटाला नाही का गॅसेस होतात, डायजेशनला पण ॲसिडिटी होते. पण तेच पातळ जेवण करताना तुम्ही, तर तुम्हाला ते मशीन आणि पोटातलं ती व्यवस्थित चालू शकते. म्हणून इथे आयुर्वेदानुसार आपल्याला आता हे जे मी आर्टिकल आहे ते इस्कॉनचंच आहे, जाऊ देवाच्या गावा, त्याचं आर्टिकलच त्याच्यावर आधारित आहे, त्याच्यावर हे प्रवचन आहे. म्हणून महत्त्वाचं की अन्नाचा जी स्वयंपाक करण्याच्या पहिले किंवा जेवण करण्याच्या पहिले स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. आंघोळ करणे, कपडे बदलणे. मराठवाड्यामध्ये मी पाहिले की लोक जेवण करताना अंगावरले कपडे काढून टाकतात. येऊन साऊथ इंडियामध्ये पण मी मंत्रालयामध्ये गेलो होतो, तिथे सरस पुरुष कपडा काढतात, कुर्ता काढतात आणि मंत्रालयामध्ये येऊन उडुपी कृष्णामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते हाफ कपडे घातले असेल त्याच्या जेवण करतात. तर ते यज्ञाला जसं भगवंताला दर्शन घेताना कपडे कमी हाफ कपडे असतात, तसेच प्रसाद घेताना सुद्धा ते क्रिया असली पाहिजे असं इथं म्हटलं जाते. तर त्यामुळं काय होतं, अन्न हे तुमच्या संस्कारामध्ये गुणधर्म बदलत राहते. जसं दुधामध्ये दही टाकलं की त्याचे संस्कार बदलतात,
तसंच अन्न हे तुमच्या चेतनेच्या संस्काराला बदल करते. अन्न हे माणसाच्या मनाशी, बुद्धीशी, आत्म्याशी आणि शरीराशी याचं घनिष्ठ संबंध आहे. अन्न कसं? मनाशी. अन्न जर चांगलं जेवण केलं तर तुष्टीपुष्टी होते. रस्त्यावरला वडापाव खाल्ला तर एवढी मनाला संतुष्टी भेटत नाही किंवा तृप्ती नाही वाटत, मन पण हे होत आहे. आणि बुद्धी पण काही एवढं चालत नाही. आणि आत्म्याची तर ते विशेष नाही, पण शरीराला सुद्धा नाही का. आजकाल ते जसं तुम्ही ऑइल पाहिलं सांग, ग्रीस ऑइल असतंय, कॅस्टर ऑइल, तर तसं कॅस्टर ऑइल आणि वडापाव तळणाऱ्याचे ऑइल सारखेच आहे. मी रस्त्यानं बरेच वडापावल्याकडे बघत असतो उत्सुकतेपोटे, तर ते तेल किती वेळा फ्राय होत असते. म्हणजे एक तर रिफाईंड ऑइलमध्ये फ्राय केलेलं ते आपण जेव्हा खातो तर निश्चित त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून इथे अन्नाचे 3 प्रकार भगवंत गीतेमध्ये सांगतात. आता भगवंतांनी ज्ञान कुठं दिले? कुरुक्षेत्राच्या भूमीवर, युद्धभूमीवर हे ज्ञान सांगितलेले. म्हणजे तिथे युद्धाचं वर्णन करायला पाहिजे, तिथे भगवंताने माणसाचं जेवण कसं असलं पाहिजे याच्याबद्दल भगवंत सांगतात. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात 3 प्रकारचे आहार असतात आणि त्या आहाराचं वर्णन ते म्हणतात. एक आयुर, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीतिवर्धन, रस्य, स्निग्ध, स्थिर हृदय आहार, सात्विक प्रिय. जर सत्वगुणाचा जो आहार असतो तो मोस्टली कसा असतो? माणसाला जीवन आयुष्य वाढवणारा असतो, त्याच्यावर जीवन शुद्धी करणारा असतो. ह्या प्रसादामुळं काय होते? माणसाचं बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करणार आहे, हे दिलेलं आहे. याचं डिटेल्स वर्णन आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात की जे आहाराचं असतं त्याच्यामध्ये कोणते पदार्थ? मोस्टली दुधाचे पदार्थ, त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, पंचगव्य पदार्थ, गहू, तांदूळ, त्याच्यानंतर ज्वारी, फळ, फळे, भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक असणारे. आणि सीझननुसार, कोण्या सीझनमध्ये कोणतेही नाही खाल्लं पाहिजे भाजीपाले. आता 12 महिने भाजीपाला निघतात, तरी तर आयुर्वेद मन सांगताय की सीझननुसार भाज्या खाल्ल्या तर तुमच्या शरीराला ते चांगल्या होतात. दीपोळीनंतरचा भाजीपाला सगळ्यात चांगला राहतो. आणि उन्हाळ्यातला भाजीपाला जो आर्टिफिशियली असतो तर त्याच्यामध्ये जी प्रोटीन तुम्हाला पाहिजे, बॉडीतलं जे पाहिजे ते भेटत नाही. पण त्याला पर्याय म्हणून डाळी खाल्ल्या पाहिजे असं दिलेलं आहे. तर हे दीर्घायू असतं आणि शरीराला दिलेलं आहे. विशेष करून दुधाचे पदार्थ आपण ते जास्त प्रमाणात ग्रहण केले पाहिजे, यानं सत्वगुण वाढल्या जाते. दुसरं आहे ह्या सत्वगुणामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, आध्यात्मिकमध्ये मनुष्य प्रगती करतो. आणि याच्याबरोबर तो त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा राग, क्रोध किंवा त्याचा जो लोभ आहे तो त्या आहारामुळं कमी होतो. हे झालं सत्वगुणाचा आहार. दुसरं गुण आहार आहे रजगुणाचा. रजगुणाचा आहार म्हणजे अतिशय कडू. जसं बंगाली लोक असतात ना, त्यांची आलू चेरचेरी भाजी असते, तर त्याच्यामध्ये ते काय करतात? कडुलिंबाचा पाला तो काय करतात त्याच्यामध्ये टाकून नाही का ते कडुलिंबाच्या पाल्यामध्ये भरता करा. येऊन त्यांच्यामध्ये आणखीन एक आहे, कडू कारलं आणि बटाटा मिक्स करून खातात. ते कडू, काही जण अति कडू खाणारे पण असतात. मी पाहिलं एक ठिकाणी कडुलिंबाचा रसाचं पान दिले जाते. ब्रह्मचार्यासाठी कडुलिंबाचा पाला चांगला असतो, कारण त्याचं जे वीर्य शक्ती असते कमी होते. पुरुषाने ते कधी घेऊ नये, म्हणजे ज्याने ग्रस्त आश्रमात झालेले ते, तर त्याचं ते दिलेलं आहे. अतिशय कडू, अतिशय खारट. काही जणांना लोणचं असल्याशिवाय जेवण जात नाही, खारटपणा पण असतो. त्याच्यानंतर अतिशय उष्ण म्हणजे गरम, म्हणजे जोपर्यंत जिभेला चटके बसत नाही. काही जणांना थंड जेवण चालत नाही, गरम जेवण लागते. आणि अतिउष्ण आणि अति गरम. नाती गरम म्हणजे 9 छिद्रातून धूर निघत नाही तोपर्यंत जेवण केल्यासारखं वाटत नाही. जसं तरीवाली मिसळ, आम्ही त्या जळगावला गेलो होतो, फौजदार डाळ बनवली होती. फौजदार डाळ माहिती आहे तुम्हाला कशी असते? 5-6 प्रकारच्या डाळी असतात, त्याच्यात ठेसा टाकला जातो आणि झणझणीत लवंगी मिरचीचा ठेसा टाकून त्याच्यात गरम मिरची पावडरचा तडका आणि गरम मसाला टाकला जातो. जेव्हा तो मनुष्य खातो त्याच्या शरीरातून तो धुरत निघतो, पण दुसऱ्या दिवशी सौम्य विरेचन झाल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात फौजदारी डाळ. आज बी ते उन्हाळ्याच्या दिवसात ते लोक खातात. आणि दुसरं म्हणजे पातोड्याची भाजी. बाबा, मी एकदा खाल्ली त्या
दिंडोरीला नको झालं काळ्या मसाल्याची भाजी. तर हे अति तिखट खाणारे लोक असतात. काही जण, जसं आता माझ्या गावचे काही लोक आले होते मंदिरामध्ये, तर ते सकाळी नाश्ता झाल्यानंतर मला हळूच मत येतं, मारू तिकडे काय मिरची गिरची आहे का, ठ्यासा गिसा भेटेल का. तर त्यांना मी मिरच्या दिल्यानंतर त्यांचं जेवण झालं. आणि जेव्हा ते माझ्यासोबत यात्रेला आले, स्पेशली त्यांनी गावाकडून तिखट मिरच्याचं लोणचं घेऊन आले होते. ते म्हणले तुमचं जीवन लय सात्विक बा, ब्राह्मणाचं जीवन आहे, आम्हाला खाल्ल्यासारखं वाटतच नाही. हां, तर जिजाभाऊ तुम्ही पाहिलं असाल, ते डब्बे मध्ये मिरच्या घेऊन आले असेल. आणि प्रत्येक जण त्यांनी मिरची पावडर आणली होती, बुकटी करून आणली होती, का बाबाचं जेवण फिकट राहत आहे. हळूच बुकटी काढायची, बाजूला टाकायची आणि हळूहळू त्याच्यात लावून खायचे. म्हणजे त्यांना असं वाटलं आता जेवण झालं हुआ. याला काय म्हणतात, रजगुणाचा हार. आणि याच्यामुळं काय होतं, पोटाला नाही का दुःख आणि रोग निर्माण होतो, जसं पाईल्स, फिसर किंवा पोटाचे रोग निर्माण होते, याला म्हणतात रजगुणी आहार. तमोगुणाचा आहार कसा असतो, शिळा असतो. 3 तासापेक्षा जी शिळं खाल्लं जाते. आपल्याकडे काय होतं, रात्रीचा भात लोक ठेवतात ना, सकाळी गरम करून खातात, किंवा डाळी, किंवा 3 तासापेक्षा शिळ्यामध्ये आणि कोणते पदार्थ, जसं मांसाहार, जे मांसाहारी लोक असतात, याला तमोगुणाचा आहार असतो. आणि मग याला काय होतं, जड शरीर बनतं, बुद्धी बधीर होऊन जाते आणि माणसाला काही चांगले करू शकत नाही. तर असं म्हटलं जातं की मनुष्य जसा आहार त्याच्यामध्ये प्रविष्ट करतो तशी त्याची वृत्ती बनत जाते. सत्वगुणाचा आहार घेतला तर सत्वगुणाचे वृत्ती त्याची बनते आणि मग तो चांगल्या कार्याचा विचार करतो. रजगुणाचा आहार घेतला की त्याला पॅशनेट इग्नोरन्स, आपलं पॅशनेट ॲग्रेसिव्ह असतो, तो नेहमी चिडचिड करणारा असतो, पैसा, लस्ट हे त्याचं ध्येय असतो, त्याला म्हणतात रजगुणाचा आहार. आणि तमोगुणाचा आहार म्हणजे आळशी, निद्रा, झोपणं, करू बघू, असं हे तमोगुणाचा आहाराचं लक्षण आहे. म्हणून ते म्हणतात की याच्यामध्ये मांसाहारामध्ये पण बघा, याच्यामध्ये जे मांसाहारी प्राणी असतात त्यांचे दात आणि आपल्या 12 पटीने ॲसिड असतात. तुम्ही जेव्हा कच्चं मांस टाकलं, प्राण्याला 6 तासात पचते, कारण त्याची ॲसिडिक पॉवरफुल असते. तर तुम्ही जे मांस टाकलं जात आहे तर प्राणी 6 तासात पोचवते. पण मनुष्य जेव्हा शिजून खातो त्याला 12 तास लागतात. आणि मनुष्य जेव्हा खातो तर त्याच्या अंगातला घाण वास येतो. बघा, जे मांसाहारी लोक असतात त्यांच्या अंगातून इनबिल्ट घाम जास्त निघतो. आणि दुसरं काय की वास पण येत असतो. तर प्रकृतीमध्ये गाईला जेव्हा भूक लागली ती काही कधी मांसाहार करत नाही, ती गवतच खाते. आणि वाघाला जरी मांसाहार नाही भेटला तर ते गवत खात नाही मांसाहार, ते काय खाते, मांसाहार खाते. म्हणजे प्राणी त्यांचा नियमानुसार आहार घेतात. मनुष्य कसं आहे, जमिनीपासून तर आकाशापर्यंत सगळंच खातात. जसं मी ऐकलं चायनामध्ये ब्रीड असतं ना, मुंग्याचं ब्रीड लय आवडतं त्यांना, किंवा तुम्ही किडेचं सूप किंवा झुरळाचं सूप, असे काही किडे खातात. म्हणजे त्यांना काही पद्धतच नाही. तुम्ही यूट्यूबला जा, म्हणजे काही सोडलं नाही, मुंगीपासून तर आकाशापर्यंत सर्पसुद्धा खातात ते लोक. म्हणजे सांगायचा मुद्दा कसं ते की माणसाचा आहार, मांसाहाराचा काय आहे, जर तुम्ही खाल्लं तर आपले दात आणि पशुच्या दातामध्ये फरक आहे. आणि दुसरं, तुम्ही मांसाहार, समजा एखादी डेड बॉडी असते ती कुठे टाकल्या जाते, स्मशानभूमी टाकल्या जाते. तसंच एक मोठे वैज्ञानिक म्हणतात की तुमच्या पोटाला स्मशानभूमी बनवू नका, कारण की तुमचं जे पोट आहे ते शुद्ध शाकाहारी भोजनासाठी आहे. पण जे मांसाहारी लोक काय करतात, आपल्या पोटाला स्मशानभूमी बनवून टाकतात. ते म्हणतात की तुमच्या पोटाला स्मशानभूमी बनवायचं तर देव मंदिर मानवायचं, तुम्ही ते ठरवा. तर अशा पद्धतीनं मांसाहारामध्ये पण बरंच फरक आहे. मांसाहारी जो प्राणी असतो तो पाणी चाटतो आणि शाकाहारी प्राणी पाणी पितो. लोक म्हणतात मांसाहार केल्यानं ताकद येते. मग मला सांगा, कोणत्या शेतामध्ये काम करताना वाघाला कधी लावलं का? शाकाहारी प्राणी, बैल हा शक्तिशाली, त्याला शेतात लावला जातं कामाला. म्हणून आज बी बरेच दारासन तुम्ही ऐकलं असेल, किंवा बरेच असे लोक येतं की त्यांची बॉडी ना शाकाहारामुळं बनतीये, असं काही नाही. पण जिभेचे चोचलं पुरं, आपल्या 3 बोटाच्या जिभेसाठी आपण दुसऱ्याचे गळे कापतो, हे कोणतं न्याय दिलेलं आहे?
म्हणून एकदा गौर गोपाल प्रभूला प्रश्न विचारला होता, तुम्ही मांसाहार का करत नाही? तर त्याने सांगितले, जीवदया नष्ट होती माणसाची. धर्माचे 4 जे तत्व आहेत, खांब आहेत, त्याच्यामध्ये सत्यता, त्याच्यानंतर शौच, दया आणि पवित्र. शौच म्हणजे प्राण्यामध्ये कितीतरी रोगराई असते, आणि जेव्हा आपण प्राण्याचं मांस खाल्लं तर त्या मांसाबरोबर रोग आपल्याला निर्माण होतात. तर त्या अन्नाबरोबर तुम्ही जे अन्न खातात, ते अन्न जर सडका असेल, दूषित असेल, तर रोगराई निर्माण होते. म्हणून आपल्या शरीरामध्ये रोग होण्याचं कारण कोण आहे? पोट आहे. तुमचं पोट चांगलं राहिलं तर तुम्ही निरोगी राहतात, पण पोटच बिघड झालं तर ते करू दे. म्हणून फूड पॉयझन असताना हॉटेलमध्ये लोक जेवण करतात, फूड पॉयझन होते, आणि त्या फूड पॉयझनचा दुष्परिणाम होतो. म्हणून शक्यतो सात्विक आहार घेतला पाहिजे. आता हे अध्यात्माचं राहू द्या बाजूला, हो, अध्यात्मा बाबतीत मी सांगत नाही, पण एक चांगली हेल्दी लाईफ जगायचं असेल, फिटनेस लाईफ जगायचं असेल, तरी आहार नाही का सत्वगुणाचाच लागतो. म्हणून इथे जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्याबरोबर ते काय होतं, इबोला, कोरोना, स्वाईन फ्लू किंवा असे जेवढे तुम्ही प्राणी खातात त्या प्राण्याबरोबर त्या रोगसुद्धा तुमच्या बॉडीमध्ये येतात. आणि शौच, जर तुम्ही नॉनव्हेज करायचं असेल त्याला पाणी खूप वेस्टेज जात आहे, म्हणजे पाणी पण नसतं, पोल्युशन किती वाढतं आहे, ते नदी नाल्यामध्ये सोडलं जातं पशुचं, म्हणजे सगळीकडे नुकसान आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दया. तुमच्या 3 बोटाच्या जिभेसाठी आपण दुसऱ्याचे गळे कापणं कोणता न्याय आणि कोणता धर्म आहे? प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. हां, जेवढा तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे तेवढाच पशुपक्ष्यांना, प्राण्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. एकदा तुम्ही 3 बोटाच्या जिभेच्या खाली गेल्यानंतर काय होतंय? आणि दुसऱ्याचं मांस खाऊन आपलं शरीर वाढवण्याचं काय अर्थ आहे? तुम्ही किती खाल्लं तर एक दिवस नाही का मृत्यू येणारच आहे. म्हणून असं जे अन्न आहे त्यापासून टाळलं पाहिजे. हां, आणि जगभरामध्ये 99% लोक मांसाहारी आहेत. जगभरामध्ये तुम्ही युरोप घ्या, इस्लाम कंट्री घ्या, इव्हन भारतामध्ये दिवसांदिवस आज सो कॉल्ड जे सेलिब्रिटी आहेत, संडे हो मंडे रोज खाओ अंडे, एक दिन पडेगे यमराज के दंडे, अंडे खायला सांगतात, डॉक्टर पण सांगतात. इव्हन मोठमोठे सेलिब्रिटी, तुम्ही KPC ऐकलं असेल, ते चिकनचं ब्रँड आहे, मोठमोठ्या पार्ट्यामध्ये नॉनव्हेज नसेल तर ते त्यांचं होते. म्हणजे जे सो कॉल्ड आध्यात्मिक क्षेत्रामधले सुद्धा अध्यात्माच्या नावानं नॉनव्हेज खाणारे लोक आहेत, जे पशु बळी देऊन खातात. जसं एक मोठी मिशन आहे, त्याच्यातले संन्यासी नॉनव्हेज खातात. आणि तुम्ही सध्या व्हिडिओ व्हायरल झाला असेल, तुम्ही पाहिला असेल, संन्यासी येते आणि चिकन फ्राय खातात, त्याच्यानंतर चिकन भाजी खातात. ते मदत चालतंय, हे आपल्यासाठीच बनवलेलं, आपण नाही खाल्लं तर त्याचं भोग कोण करणार? त्यांची फिलॉसॉफी पण एवढी, त्याच्यावर नाही बोलायचं, हा ज्या त्याचा इंडिव्हिज्युअल विषय. पण तुम्ही अध्यात्म राहताना तुम्हाला जर दया नसेल तर तुम्ही अध्यात्म तुम्हाला काय कळणार आहे? म्हणून इथे आपल्याला आहाराच्या बाबतीत नाही का, सेवनामुळं भावनिक, मानसिक आणि शारीरिक हे त्याच्या याच्यावर राहते. आणि जसं तुम्ही आहार घेता तसं मनुष्य कर्माला बांधला जातो. म्हणून सत्वगुणाचा आहार हा उत्तम आहार आहे. आता पण हा आहार घेताना केव्हा, कधी आणि किती घेतला पाहिजे याला आयुर्वेद पण सांगितलं जाते. आयुर्वेदामध्ये सांगतात की मनुष्याने जो आहार आहे तो कसा घेतला पाहिजे, काय खावा, त्याचा आहार कसा असला पाहिजे म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं ताजे, गरम आणि घरगुती अन्न असलं पाहिजे घरातलं. आपल्याला काय जिभेच्या चोचल्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये, येऊन वैष्णव कम्युनिटीमध्ये पण पाहिलं मी की बाहेर खायला खूप आवडते. पण तिथं मागच्या वेळेस मी जे प्रवचन दिलं आणि ते टाकलं की हॉटेलच्या जेवणाचे दुष्परिणाम काय होतात. क्लिनलीनेस नसतंय, स्वच्छता नसते, आणि त्यांची चेतना, त्यांना काही घेणं देणं नाही. ते तुमच्या पैशाशी मतलब आहे, ते तुमच्या आरोग्याशी खेळतात. आणि किती फूड सेफ्टी किती लावा तुम्ही, ते काही लोक सुधारतात असं नाही. 24 तास थोडे CCTV कॅमेरा लावलेले असतात. तर पहिले म्हणजे ताजे, गरम आणि घरगुती अन्न असलं पाहिजे. त्याच्यात 6 पदार्थ असलं पाहिजे. एक गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा पद्धतीचा जेवणामध्ये दिवसातून मिक्सअप असलं पाहिजे. त्याच्यानंतर जेवणामध्ये विशेष करून ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तिकडला आहार तुम्ही घेतला पाहिजे. लक्षात आलं का? जसं आता पंजाबचा माणूस आहे तो पनीर खूप खाऊ शकतो,
तुपाचे पदार्थ खातो, दुधाचे पदार्थ, लस्सी आहे ना तो एवढा गिलास पितो, तुम्ही त्याची कॉपी करायला गेलं तर तुम्हाला जमणार नाही. त्याचा आहार तो तिथला पचू शकतो. जसं साऊथ इंडियन व्यक्ती आहे, आपल्या 4 व्यक्तीचा भात तो खातो, त्याला तिथं तो पचते, कारण त्याचं वातावरण आणि त्याचा साहजिक तो आहार आहे. बंगाली लोक घ्या, त्यांना ते भात आवडतात. तुम्ही त्यांची कॉपी करू नका, त्यांनी त्यांची नाही. ज्या मातीतून तुमचा जन्म झालेला आहे त्या मातीतून जो आहार निर्माण होतो तोच आहार घेतला तर तुमच्या शरीराला नाही का खूप पोषकदायक असतो आणि तुम्हाला रोगराई होत नाही आणि सगळ्या गोष्टीच होतात. म्हणून विशेष करून आपण ह्या ठिकाणी राहतो, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि गहू हे तुम्ही घेतलं पाहिजे. आणि जेवणामध्ये विशेष करून मूग डाळ, डाळीचे सगळे प्रकार, मसूर डाळ टाळली पाहिजे, जे पचायला हलके राहतात. आणि हंगामी भाजीपाला घेतला पाहिजे. यवनादोती म्हणतात तर भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोय. पत्रम म्हणजे काय, पालेभाज्या, पुष्प फुलभाज्या, त्याच्यानंतर फलम, फळामध्ये दुधी भोपळा, लाल भोपळा, अशा पदार्थाच्या भाज्या घेतल्या पाहिजे. आपल्याला काय पहिले विचारतं भाजी कोणती, त्याच्यानुसार आपलं तयार. कडू कारलं नेहमी असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पराठीचं असलं पाहिजे. फळे आणि सकाळी आणि दुपारी भाज्या, शक्यतो फळे नका सकाळी आणि संध्याकाळी टाळले पाहिजे, तर फळं दुपारा खाल्ली पाहिजे. आणि तूप मर्यादित प्रमाणे, जसं राजस्थान लोक आपण पाणी पितो आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये तांब्यानं नाही का तूप ओततात, त्यांना ते पचतं. आपण त्याचे आपल्या जेवणामध्ये डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये तुम्ही तूप वापरू शकतात. आपल्याला जी पद्धतीचं आहे तडक्यामध्ये फोडणीमध्ये तुम्ही देऊ शकतात. आणि भाजी ते म्हणतात की मर्यादित, आणि इथले जे मसाले ते वापरले पाहिजे. शक्यतो जे थंड जॅक फ्रूट्स किंवा जे फ्रिझन्स असतात किंवा जे पॅकिंग फूड असतात, आजकाल मॉलमध्ये चपात्या भेटतात, सगळं माफी, किंवा स्विगी, झोमॅटो किंवा पार्सल पॉईंट्स असतात, तर तिथलं टाळलं पाहिजे. कारण ते किती दिवसाची ग्रेव्ही बनवली असते, कणिक कधी मळवलेलं असतं, तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. तर हे काय खावं याच्याबद्दल दिलेलं आहे. कधी खावा ते म्हणतात की सकाळी नाश्ता करताना 7 ते 9 दरवेळेस हलका नाश्ता करायचा. आणि दुपारचं जेवण हे सगळ्यात मजबूत केलं, त्यानंतर राजभोग, राजासारखं जेवण केलं पाहिजे. 2 प्रकारच्या भाज्या, डाळ राईस, भाजी पोळी, स्वीट्स, जे तुम्हाला पॉसिबल आहे. त्याच्यात ताक, 12 महिन्यानुसार ताक पिलं पाहिजे. आमचे दामोदर अष्टकम प्रमुख माताजी 12 महिने ताक पितात. तर ते त्यांच्या जेवणामध्ये असते. ते मात्र दुपारचं जेवण 12 ते 2 दरम्यान घेतलं पाहिजे, पचायला हलकं राहतं. आणि संध्याकाळी शक्यतो जेवण 6 ते 8 दरम्यान केलं पाहिजे, की नाही ते होतं आहे. रात्री उशीर जेवण टाळलं पाहिजे, जे तुमच्या शरीराला स्थूल बनवतं आहे. आता किती खावावे, तर आयुर्वेद सांगतंय की मनुष्याचं 50% अन्न असलं पाहिजे, 25% पाणी असलं पाहिजे आणि 25% रिकामं असलं पाहिजे. म्हणजे पाणी आणि हवेमुळं तिथं ग्राइंडिंग करायला सोपं गेलं पाहिजे. नाही तर भारी आयटम, आता मी पाहिलं लग्नाला लोक जातात ना, कधी न मिळत नाही, हावरटासारखं लोक हे खाय ते खाय, पोटात जागा नाही इथपर्यंत खातात. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वतःला त्रास होतो आणि दुसऱ्याला त्रास होतो, गॅसेस वाढतात, डायजेशन होत नाही, कधी कधी लोक उलटी करतात. तर ते म्हणतात किती चांगला पदार्थ असला तर 50% खाल्लं पाहिजे, 50% पाण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये ज्युसेस किंवा सूप किंवा ताक घेतलं पाहिजे, आणि 25% हवा राहिली पाहिजे, त्यामुळं ते सोपं जातं आहे. अति खाणे वाढलं पाहिजे. आता खाण्याचे नियम काय आहेत, जेवण करताना काय असले पाहिजे नियम, ते मनाने शांतपणा असला पाहिजे, चिडचिडेपणा नसलं पाहिजे. काय भाजी बनवली, हेच बनवलं का, सकाळचं आहे का संध्याकाळी का, हे असे दरिद्री लोक असतात ना, म्हणजे ते स्वतः कधी खात नाही, दुसऱ्याला शांत डोक्यानं खाल्लं पाहिजे. त्या टायमाला आस्वाद घेतला पाहिजे, त्या रसास्वादन केलं पाहिजे. जेवण करताना ती चांगली क्रिया आहे एक टाईम. आणि दुसरी गोष्ट, जेवताना मोबाईल, टी व्ही, डबडे बंद करायचे. आपल्याला काही लोकांना लय घाण सवय, डबडे बघताना टी व्ही इथं, अरे तू शरीराची क्रिया तर चांगली कर, ते काही नुसतं गोडवा भरायचं काम नाही. त्याला असं म्हटलं जातं 1 घास 32 वेळा चावला पाहिजे, कारण तो स्लायबे असतो ना, लाळ, ती त्या घासामध्ये मिक्स झाली पाहिजे, की ज्याच्यामुळं तुम्हाला नाही का ते स्लायबे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती एनर्जी देते.
लोक काय करतात, ते मी पाहिलं काही लोक जेवण घेतात असं गिळून टाकतात, ते गडबड होऊन जाते. तर तसं नाही, असलं पाहिजे शांत, टी व्ही टाळ. तिसरी म्हणजे भूक लागली तेव्हाच खावावं, नाहीतर थोडं चिवडा खाय, मग फळं खाय, नाही. 3 टाईम तुम्हाला काय एकदा जेव्हा बसलं की मरणाचं खा, त्याच्यानंतर मधात गॅप द्या. लक्षात आलं का? तुम्ही सारखं 60% गेल्यानंतर पोट बी विचार करतं आता हे डायजेशन करू का दुसरं करू, मग ते नंतर पचन अग्नी मंद होऊन जाते माणसाची. आणि अति जाडेपणा लोक असतात त्यांचं पचत आहे, पण काही जणाला पचत नाही. त्याच्यामध्ये कोणी कसा आहार घेतला पाहिजे ते पण मी सांगतो इथं. तर ते म्हणतात की जेवण करताना भूक लागली तेव्हाच खावावे. जर भूक नसेल, तुमचं मन नसेल, तर त्या टायमाला टाळलं पाहिजे. गरम अन्न खावे, थंड किंवा अतिउष्ण टाळावे. जेवणानंतर थोडं 100 वाले पाऊलं चालले पाहिजे जेवणानंतर. म्हणून पहिल्या वैदिक काळामध्ये ब्राह्मण लोक पाणी पित नसायचे. का बरं? ते बोले पाणी पिलं की थर वाढतो. तर 100 पावले चालले पाहिजे जेवण झाल्यानंतर, की आता ते पोटाला नाही का जागा झाली पाहिजे, स्पेस चालून. शतपावली म्हणतात त्याला. काय दिले शब्द आहे? शतपावली चाललं पाहिजे. आणि दिनचर्यानंतर ते म्हणतात की जर चांगलं तुमचं शरीर ठेवायचं असेल तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी घेतलं पाहिजे. ऋतूनुसार आहार बदलला पाहिजे. नियमित वेळेत झोपा आणि नियमित उठा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पचन सुधारण्यासाठी रात्री तुम्ही 2 गोष्टी करू शकतात. तज्ज्ञाच्या सल्ल्यानं तिरफळा चूर्ण किंवा जिराचं पाणी घेतलं पाहिजे, ज्यामुळे तुमची पचनशक्ती क्रिया वाढते. आता हे झालं याचं. मग आता प्रकृती असतात 3 वात प्रकृतीत आपल्या आयुर्वेदानुसार म्हणतात. जे वात प्रकृतीचा व्यक्ती आहे, तर वात प्रकृतीच्या व्यक्तीचा आहार कसा असला पाहिजे ते म्हणतात की वात प्रकृतीच्या व्यक्तीचं लक्षण काय. आता कोणाला समजायचं वात कफ पित्त, तर म्हणतात वात प्रकृतीचा व्यक्ती नेहमी बारीक असतो, त्याला लवकर थंडी लागते, आणि सगळ्यात मध्ये त्याची नेहमी कोरडी जी त्वचा असते, त्वचा कोरडी असते, आणि त्याला भूक अग्नी आहे ना कमी लागते. तर वात प्रकृतीमध्ये मी मोडतो, मला थंडी लगेच लागते, आणि भूकाची पण हे नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, बारीक शरीर असतं. आता मी किती खाल्लं तर कधीच वाढत नाही. लोक म्हणतात जातंय कुठं, काय भूतगीत आहे का? नाही, वात प्रकृती. पहिले तडतड असायचं ते. तर वात प्रकृतीचा माणूस हवेसारखं उड्या मारत राहतो, हरणासारखं. तसं होतं. आता कुठंतरी पचायला लागलं मला, नाही तर पहिले लागत नव्हतं. तर त्याने काय खावलं पाहिजे वात प्रकृतीच्या व्यक्तीनं? सगळ्यात महत्त्वाचं, गरम तेलकट आणि पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे, की ज्याच्यामुळे त्याची ऑइलिंग होऊ शकेल बॉडीतली, हे त्याने खाल्लं पाहिजे. दुसरं, त्याच्या जेवणामध्ये गहू, तांदूळ आणि ज्वारी हे असलं पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्याने ज्वारी खाल्ली पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्वारी आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजरी खाल्ली पाहिजे, जी उष्णता प्रदान करते. हिवाळ्यात बाजरी गरम असते, बाजरी गरम असते. उलटं झालं सांगतात. हिवाळ्यात गरम असते, ती खाल्ली पाहिजे, आणि उन्हाळ्यात ज्वारी खाल्ली पाहिजे, हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेष करून मूग डाळी सगळ्या प्रकारच्या आणि उकडलेल्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. दूध, दही, आंबट गोड पदार्थ, खारट खाल्ले पाहिजे. असं होतं आहे. त्यानं काय टाळले पाहिजे? जे बेकरीचे आयटम आहेत, चिवडा, फरसाण, कच्चे पदार्थ आणि उपवास ह्या त्यानं टाळला पाहिजे. याला म्हणतात वात प्रकृतीच्या व्यक्तीनं, कारण की उपवासानं त्याला त्रास होतो, असा त्याचा आहार असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टीप त्याच्या बाबतीत, जेवण टायमावर असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता हे प्रभूजी कुठे आहे? तर मी आहारशास्त्राचं पुस्तक वाचतोय सध्या. मागच्या वेळेस मी तुम्हाला ते दाखवलं, त्याच्यातून हे सगळे पॉईंट्स काढले मी, हे दिलेले. त्याच्यानंतर पित्त प्रकृती. पित्त प्रकृती म्हणजे काय? याचे लक्षणं काय? मध्यम शरीर असते आणि गरमी जास्त वाटते, भूक त्याला खूप लागते, आणि हा जो पित्त प्रकृती असतो नेहमी चिडचिड करत असतो, त्याला काहीच सहन होत नाही. तर अशा व्यक्तीने काय थंड देणारे पदार्थ खाल्ले पाहिजे. विशेष करून गहू, तांदूळ, दूध, तूप आणि काकडी, दुधी, हिरव्या पालेभाज्या, आणि त्याच्या जेवणामध्ये गोड, कडू, तुरट चव असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे, की ज्याच्यामुळे त्याच्या शरीराची बॅलन्स होऊन जाईल. याला म्हणतात पित्त प्रकृती. याने पित्त प्रकृती तिखट, आंबट आणि तेलकट पदार्थ वर्ज्य असले पाहिजे,
नाही तर त्याच्या भविष्यामध्ये कॅलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशा लोकांनी टाळलं पाहिजे पित्त प्रकृतीनं. आणि भयंकर त्याला ॲसिडिटीचा जो त्रास असतो, तर पित्त प्रकृतीने विशेष करून चहा, कॉफी आणि रात्री जागरण, तूर डाळ, शेंगदाणे असे जे पित्त खवळणारे पदार्थ आहेत, गवर, अशा पदार्थाचं वज केलं पाहिजे. इथं आयुर्वेद सांगते. विशेष करून या पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने मसाल्याचे पदार्थ, गरम मसाले किंवा कोणतेही मसाल्याचे पदार्थ टाळले पाहिजे. आणि वेळेवर जेवणे याचं महत्त्वाचं, कारण त्याला भूक सहन होत नाही, हे दिलेले. कफ पित्त प्रकृतीच्या व्यक्तीनं जाड शरीर असतं, त्याचं सुस्ती वाढत राहते, वजन पटकन वाढते आणि त्याचं पचन असते मंद असते, याला म्हणतात स्थूल. यानं हलके, गरम आणि कोरडे अन्न घेतले पाहिजे. ज्वारी, बाजरी नेहमी खाल्ली पाहिजे, कारण त्याचा तो फॅट कमी झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याचं वजन कमी होऊन जातं ज्वारी आणि बाजरी. त्याने विशेष करून मूग डाळ आणि जे भाजीपाला त्यानं जास्त जोर दिला पाहिजे. विशेष करून त्याच्यामध्ये दुधी भोपळा, त्याच्यानंतर डांगर, त्याच्यानंतर गिलका, शेवगा हे पदार्थ टाळले पाहिजे. तिखट, कडू, तिखट खाऊ शकतात, पण ह्या व्यक्तीने विशेष करून जॅक फूड, बेकरीचे आयटम्स आणि फरसाण किंवा बाहेरचे फास्ट फूड हे टाळले पाहिजे. दूध, दह्याचे पदार्थ पण, जसं पनीर आहे, बटर आहे, त्याच्यानं चीज आहे, हे पदार्थ कफ प्रकृतीने टाळले पाहिजे, हलके घेतले पाहिजे. आणि सगळ्यांना समान नियम आहेत. तर अशामध्ये तर हा आहार दिलेला आहे. आता हे दिलं कफ प्रकृती, पण विशेष करून जे वैष्णव तत्व आहे किंवा अध्यात्मामध्ये जे आहे, त्याने सत्वगुणाचा आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. कृष्ण प्रसाद का बरं? तर दोन गोष्टीच होतात कृष्ण प्रसादन. एक तर तुमचे शरीर पण स्वस्थ राहत आहे आणि दुसरं म्हणजे भावबंधनातून सुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकतात. तर ते म्हणतात की ते आहार कसा असला पाहिजे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की कोणता आहार? पत्रम पुष्पम फलम तो यो मे भक्त्या प्रयच्छति. जे पान, फूल, फळ असलेले पदार्थ, तो आहार मला आवडतो, तोच भगवंताला भोग लावून खाल्ला पाहिजे. आता तुम्ही लेटेस्टमध्ये घटना ऐकली असेल, केरळमध्ये एका हॉटेलमध्ये कृष्ण चिकन खाताना दाखवलेले, ते खूप व्हायरल झाले. आणि त्याच्यात कृष्ण दाखवतात की नॉनव्हेज मला असं. त्याचे खूप लेफ्टिस्ट विचार आहे तिथं. आणि तिथे हिंदू लोकांबद्दल तुम्हाला काही बोललं तरी चालतं, कारण हिंदू लोक शंट आहेत. म्हणजे जो तो असं झालं ते कृष्ण नॉनव्हेज खातात. कृष्ण अग्नी पण खाऊ शकतात, पण कृष्णानं सांगितलं असतं ना मला काय आवडतं आणि काय नाही आवडतं. पण हे मूर्ख व्यक्ती त्यांच्या हॉटेलच्या बॅनरवर काय लिहिले, एक ठिकाणी कृष्ण मासा खाताना दाखवलेला आहे, म्हणजे असं मासाकडं, आणि जिथं चिकन दाखवलं आहे, चिकन बिर्याणी, त्याच्या बाजूला कृष्ण दाखवतात. असं तुम्ही ते AI जनरेटच्या इमेज तयार करून त्याच्यात दाखवलेले. तर मनुष्य किती विकृतीमध्ये गेलेला आहे की तो कोणत्या स्तराला जातो आणि भगवंताला काय करतो. म्हणून इथे असे घोर पापी, नशा, मांसाहार, याभिचार करणारे पतित असतात. यांचा उद्धार होऊ शकत नाही. पण यांचा उद्धार करायचा असेल तर सत्वगुणाचा आहार घेणं महत्त्वाचं. म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले तर प्रभुपादांनी पाहिले की हे जे सगळे दुराचारी लोक येतात, यांचा उद्धार होण्याचं दुसरं कोणतं साधन नाही. प्रभुपादांनी प्युअर सात्विक आहार दिला. म्हणून इस्कॉनचा 100% जो प्रचार झाला जगभरामध्ये, तो प्रभुपादांनी केवळ सात्विक आहार प्रसाद दिला. त्यासाठी गोविंद हॉटेल चालू केले, गोविंद रेस्टॉरंट चालू केलं, आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून जगभरात प्रचार झाला. आणि आज बी इस्कॉनमध्ये जो प्रचार होतो, लोक खिचडी खाण्यासाठी किंवा इस्कॉनचा प्रसाद खाण्यासाठी येतात. कुंभमेळा असो, कोणते इव्हेंट्स असो, स्पेशली मंदिरात प्रसादाला येतात. तर तो प्रसाद लोक म्हणतात नाही तुमच्याकडे काहीतरी जादू टोण्या केल्या जातं किंवा काहीतरी पदार्थ टाकले जातात. आमच्याकडे बरेच लोक येतात, तुम्ही आर्टिकल पण पाहिले असतील, यांच्या चवीत नाही का कॉलेजचे स्टुडंट्सला लय आवडतंय. अरे बाबा, आम्ही काही करत नाही, जे मसाले तुम्ही वापरता तेच मसाले आम्ही वापरतोय, पण आम्ही एवढंच करतो, ते प्रसाद भगवान कृष्णाला, विठ्ठल रुक्माईला, सीताराम लक्ष्मण अर्पण करून नाही का लोकांना वितरित करतो. त्यामुळे लोकांना तो प्रसाद म्हणून आवडतो. तर भगवंताची जी भक्ती आहे, सेवन इनमुखो जीवादो, भक्तीची सुरुवात भगवंताच्या आपलं मुखापासून होते, कृष्ण प्रसाद आणि हरिनामाचं. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे,
जे काही प्रसाद असतो तो भगवंताला अर्पण केले पाहिजे. जिवेच्या लालसाठी नाही खाल्लं पाहिजे. शरीर विद्या जडेंद्रियत आहे काय, जेवढं तुम्ही जिवेच्या साठी खातान तर ही जीवा काय करेन, तुम्हाला अधोगतीला घेऊन जाईन. आध्यात्मिक दृष्टानं शरीरानं सुद्धा तुमचं नुकसान करेन आणि दुसरं म्हणजे भगवंतसुद्धा भेटणार नाही. म्हणून विशेष करून भक्तांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा आहाराचं आपण काय केलं पाहिजे, नित्यनियमानं पद्धतीचे जेवढं शक्य आहे, जेवढं पॉसिबल आहे ते आपण आपल्या आहारामध्ये टाळलं पाहिजे. विशेष करून इथे जो भगवत भक्तीमध्ये प्रगती इच्छुक करू शकतो किंवा ज्याला निरोगी राहायचं आहे त्या लोकांना फास्ट फूड हॉटेलमधलं ऑनलाईन ऑर्डर करून नाही का अन्नपदार्थ टाळले पाहिजे. किंवा जे बाहेरचे बऱ्याच दिवसापासून स्टोरेजमध्ये चिवडा असतो किंवा वेगवेगळ्या वेपर्स असतात किंवा कुरकुरे असतात किंवा बरेच काही 80% फास्ट फूड इंडस्ट्री आहे, त्या फूड इंडस्ट्रीमधून नाही का पदार्थ टाळले पाहिजे. कारण की तिथे हायजेनिक किती असेल हे माहीत नाही कोणालाच आपल्या. पण आपल्या घरातली जी कुकिंग आपण जेव्हा करतो आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रेम पण असतं आणि हेल्दी पण तो तुम्हाला असतं, तर असे पदार्थ आपण घेतले पाहिजे की ज्यामुळं आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकेल, शारीरिक मानसिक पण आपली उन्नती होऊ शकेल. नाहीतर त्याच आहारामुळे आपली अधोगती व्हायला वेळ लागणार नाही, इथे वैदिक शास्त्र सांगते. आणि म्हणून बहुमन तो मुक्त होणार आहे. कृष्ण प्रसाद भगवत प्रसादाचं आपण ग्रहण केलं पाहिजे. इथे हा जो आर्टिकल आहे, लादनी माताजी देवीदासी डॉक्टर येतात त्या लीलावती हॉस्पिटलमध्ये, त्यांनी हा आर्टिकल लिहिला होता आणि ते म्हणतात की एवढ्या वर्षामध्ये मी एकच पाहिलं माझ्या प्रॅक्टिसमध्ये लीलावतीमध्ये आणि हिंदूमध्ये केलं. आता त्या भक्तिविधान हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते म्हणतात की एवढ्या दिवसांनी एक पाहिलं माझ्या संशोधनामध्ये लक्षात आलं की 100% 90% जे काही रोग निर्माण होतात ते केवळ आहारामुळं होतात. तुम्हाला एक घटना सांगतो. आम्ही इथे विनयनगरला जाताना झोपडपट्टी, तर रस्त्यावर नाही का ते रस्त्यावर झोपडपट्टी, तर तिथे एक लेडीज मी पाहिलं 3 लेकरं बसले होते आणि तिथं 3 बसल्यानंतर ती बाई 3 विटार असल्या त्या विटावर नाही का गरम गरम भाकरी बनवून नाही का ते लेकराला खाऊ घालत होते. बाजूला नाही का असं काहीतरी कालवण असेल, भाजी असेल, रस्त्यानं वाहनं चाललेत, गरम गरम भाकरी ती लेकरांना देते आणि लेकरं आनंदाने खात आहेत. तर म्हटलं श्रीमंत कोण, जे पिझ्झा पास्ता किंवा बाहेरचा ऑर्डर देऊन खाणारा श्रीमंत का गरम गरम खाणारा श्रीमंत. तर म्हणलं जे शिळपाळ खातात ते भिकारी आहेत आणि जे ताजं खातात ते श्रीमंत आहे. मुंबईमध्ये एक व्यक्ती आहे, तो इटलीमधून नाही का पिझ्झा मागवतो, म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा मागवतो तिथं खातो. तर विचार करा की, आणि महाभारतात प्रश्न विचारलाय युधिष्ठिर महाराज सुखी कोण, तर युधिष्ठिर महाराज म्हणतात ज्याच्याकडे ऋण नाही, ज्याला कर्ज नाही, दुसरं ज्याला प्रवास करावा लागत नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला घरचं गरम गरम अन्न आपली आई, पत्नी, बहीण, आई, बहीण, पत्नी आणि मंदिर या ठिकाणचा जो आहार घेतो तो सगळ्यात सुखी प्राणी आहे. पुत्री मुलगी हिच्या हातचं खायला आलं होतं, तर सगळ्यात सुखी व्यक्ती ज्याला घरचं गरम गरम खायला भेटतं. मी काही लोक पाहिले खूप श्रीमंत घरातले लोक आहेत, पण बाहेर नाही का ते माताजी लोक उठत नाहीत आणि मग बाहेर सकाळचा नाश्ता म्हणून रस्त्यानं बघितला नाश्त्याचे. या इंदिरानगरला सकाळी सकाळी बघ इडली सांबारवाला, आलू पराठ्यावाला किंवा काहीतरी चटपाटा घेऊन वॉकिंग करतात. पण बिचारे वॉकिंग केल्यानंतर जॉगिंग ट्रॅकला मी पाहिलं ते सकाळी सकाळी खात असतात. इथून येऊन तुम्ही त्या भुजबळच्या याच्यातून जाताना ट्रॅकिंगला जाताना आपला सिटी मॉल सेंटरला, तर लेफ्ट साईडला कितीतरी लोक सकाळी सकाळी नाश्ता घेऊन लागले जातात. लोक म्हणजे आज बरेच लोक घरचा नाश्ता करत नाहीत, नाश्ता बाहेरचा आहे. दुपारसुद्धा बाहेर करताना आणि ऑलमोस्ट संध्याकाळचं तर 60 ते 70 क्राऊड बाहेरच जेवतो जेवणमध्ये. त्याच्यामुळं काय झालं आहे, तुमचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळंच नुकसान होत आहे. आणि तुमचं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर ॲटलिस्ट तरी तुम्ही बाहेरचं फूड टाळलं पाहिजे.
ज्यामुळं तुमचं शरीर निरोगी राहू शकेल. आणि हे सगळं सांगण्याचं एकच कारण आहे, आरोग्य चांगलं राहील तर भक्ती करू, भगवंताला प्राप्त करू. आरोग्य चांगलं राहिलं नाही तर भक्ती नाही करू शकत. भलेही भक्तीचा हा भाग नसेल, भक्तीचा भाग आहे. लोक आता मला एकानं प्रश्न विचारला म्हणे आजकाल तू यूट्यूबवर नाही का विषय बदलत चालू, फूड ब्लॉगर झालाय तू, याच्यावर हे खाऊ नका ते खाऊ नका, चहा कॉफी, चहावर बनवला मी, साखरेवर बनवला. पण म्हटलं बाबा हे भक्तीला पोषक असलेल्या गोष्टी मी सांगतोय, माझं काही त्याच्यात प्रोफेशन नाही आहे किंवा मी ते टाळलं पाहिजे भविष्यामध्ये. कारण आरोग्य आपलं धनसंपदा, आणि भक्तीनं ठाकूर म्हणतात ना, तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही चांगलं तुमचे कार्य करू शकतात. एवढंच आहे. तर याच्यावर तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि आचरणात आणा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कोणाला काही प्रश्न